नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अवैध गर्भपात करणाऱ्या कुटुंबाची आता खैर नाही. डिसेंबर मध्ये येणार नवा कडक कायदा. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची मोठी माहिती. अवैध गर्भपात करण्याचे धाडस करणाऱ्या कुटुंबावरही कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात येईल. हा कायदा डिसेंबर मध्ये अपेक्षित असून याबाबत 15 दिवसात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच विधी व न्याय विभागाच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरात गर्भपात प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी असे कृत्य करणे गंभीर आहे, असे सांगून आंबेडकर म्हणाले, मुलींचा जन्मदर कमी होतोय, यावर आम्ही गंभीरपणे काम करीत आहोत. गेल्या आठवड्यात स्वप्नील पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईमध्येच या डॉक्टरचे नाव पुढे आले होते. ते म्हणाले, अवैध गर्भपात किंवा गर्भलिंग चाचणी हा एक संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे. अशा गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांवर मुक्का लावण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात येत आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी 2 बैठका झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी कायदा होणं अपेक्षित आहे. विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार यामध्ये काही दुरुस्त्या केल्या जात आहेत. ते म्हणाले, गर्भलिंग निदान चाचणी आणि अवैध गर्भपात विरोधात कडक कारवाई करण्यासाठी राज्यभरात टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. मुलगाच पाहिजे या कुटुंबातील काही व्यक्तींच्या हट्टामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्नही गंभीर बनत आहेत. ही बाब विचारात घेऊन गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारालाही या गुन्ह्यामधील सहभागाची गंभीर दखल घेतली जाईल. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा परवाना न तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल.